जालन्यामध्ये भाजपची जागा काँग्रेसने घेतली आहे। अर्जुन खोतकरांनी भाजपवर हल्लाबोल केलेला आहे। जालन्यामध्ये भाजपच्या 65 पैकी 45 उमेदवार काँग्रेसमधून आयात केलेले आहेत असं खोतकरांनी म्हटलंय। भाजपची काय अवस्था आहे की भाजपच्या 65 लोकांची यादी पाहिल्यानंतर अरे 45 उमेदवार हे काँग्रेसचे आयात झालेले उमेदवार आहेत। मूळ भाजपला 17-18 जागा त्या ठिकाणी मिळाल्या। का आम्ही म्हणायचं नाही की भाजपची काँग्रेस झाली। 45 उमेदवार तुमच्या 65 पैकी काँग्रेसचे उमेदवार आहेत। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने भाजप शहरातली संपलेली आहे आणि भाजपची जागा काँग्रेसने भ्रष्ट काँग्रेसने या ठिकाणी घेतलेली आहे। बाळासाहेब ठाकरे नंतरच्या पिढीने स्वतःचा विकास केला की मराठी माणसाचा? नितेश राणेंनी हा सवाल केलाय। एका मातोश्री निवासस्थानाचे 2 मातोश्री निवासस्थान झाले असं त्यांनी म्हटलेलं आहे। 1960 ला मुंबईमध्ये राहणारा मराठी टक्का बघा आणि आताचा टक्का बघा, तुम्हाला उत्तर मिळेल। नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर या शब्दात टीका केली आहे। मराठी आणि हिंदू समाजाचा आवाज म्हणून शिवसेना नावाची एक संघटना पक्ष सुरू केला, पण त्यानंतर येणारा जी पिढी आहे त्यांनी नक्की मराठी माणसाचा विकास केला की फक्त स्वतःचा विकास केला, हा प्रश्न विचारणार की बाब आहे। भांडूपमध्ये राहणारा मराठी माणूस, लालबाग शिवडीमध्ये राहणारा मराठी माणूस हा इथे त्यांना इथून वसई विरारकडे फेकला गेला, पण मातोश्रीचं 1 तर मातोश्री 2 झालं। त्याचा काय? आम्हाला 10 बाय 10 च्या फूटच्या घरामध्ये राहायला लागतं आणि ह्यांची घरं 9-9 माळ्याची झाली तरी बोलतात मराठी माणूस संकटात आहे। ठाकरेंचा महापौर होईल तर मुंबईचा पाकिस्तान होईल असं म्हटलंय भाजपच्या अमित साटम यांनी। तर मुंबई पाकिस्तान कशी होईल याचं स्पष्टीकरण द्यावं, अंबादास तानवेंनी अमित साटम यांना हा सवाल केलाय। या ठिकाणी अनेक उद्योगपतींची नावं घेतली, म्हणाले महायुतीचा महापौर होईल तर मुंबईचा अदानिस्तान होईल। अरे उद्धव ठाकरेंचा महापौर होईल तर मुंबईचा पाकिस्तान होईल। पागल आहे अमित साटम। कंगना रावत असंच म्हटली होती, मुंबईत आल्यावर पाकिस्तानमध्ये आल्यासारखं वाटतं। या भारतीय जनता पार्टीला पाकिस्तान 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 दिसतं। नरेंद्र मोदी पाकिस्तानला कशाला गेले होते? नवाज शरीफ बरोबर। आडवाणी कशाला त्या जिनाच्या कबरीवर हाल घालायला गेले होते? हेही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना त्यांनी। पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान, मुंबई पाकिस्तान कसं होईल जरा सांग बरं म्हण त्याला अमित शहाला। एवढा हुशार आहे का तो? मुंबई पाकिस्तान कसं होईल? काही गोष्टी करायच्या। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।